राज्यात आज 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक पार पडली आणि या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीने भरघोस यश मिळवत आपणच राज्यातला सर्वात मोठा राजकीय पक्ष राजकीय गट आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या या निवडणुकीत त्यांचा पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यातला क्रमांक 2 चा पक्ष ठरलाय। महापालिकेत अपेक्षित यश न मिळालेल्या शिवसेनेची कामगिरी या निवडणुकीमध्ये मात्र जोरदार दिसून आलेली आहे। आपण या सगळ्या चर्चेकडे वळणार आहोत। मात्र सध्या रुबी हॉल रुग्णालयाकडून शरद पवारांच्या तब्येतीची माहिती देण्यात येते आणि पवार साहेब आता रूम मध्ये आहेत, आयसीयू मध्ये नाही आहेत। See, because of physical exertion, there was some congestion in the chest. We have sent the appropriate investigations and started the appropriate treatment. The further modifications in the treatment will be decided once we get the investigation reports. Is he admitted to? He is admitted to a private room, and at the moment, all the vital parameters are stable. What are the vital parameters? By vital parameters, you mean the oxygen level, the blood pressure, the saturation, everything has been normal. See, it is because of physical exertion. 2-3 दिवसापासून त्रास असेल, सरांच्या 2-3 दिवसापासून त्रास आहे। नाही बोलतायत सर, बोलतायत 2-3 तासात आपल्याला रिपोर्ट मिळेल। नाही असं तर मला माहित नाही काही। इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट आल्यावरतीच आपल्याला कळेल। मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण अजिबात हॉस्पिटलला येऊ नका, कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आत्ताच जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे। आयसीयू मध्ये पवार साहेब नाही आहेत, एका प्रायव्हेट रूम मध्ये आहेत। आत्ताच त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करून आलेलो आहे, त्यामुळे कुठेही काही घाबरण्यासारखं टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही। गेल्या 12-13 दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल, पवार साहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते, लोकांना भेटत होते, त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आलाय आणि आपण ज्याला कंजेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात तिथं झालेला आहे। आता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट्स येतील। माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीली मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल। त्यामुळे कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये। पवार साहेबांना कोणालाही त्या ठिकाणी भेटता येणार नाही, कारण का इथल्या हॉस्पिटलचा प्रोटोकॉल हा योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असं सुप्रियाताईंचं आणि आमच्या सर्वांचंच त्या ठिकाणी मत आहे। पवार साहब की अभी तबीयत कैसी है? देखो, पवार साहब की तबीयत अभी बहुत अच्छी है। उनके टेस्ट वहाँ पे किए गए हैं। उनको कहाँ पे भी आईसीयू में नहीं रखा गया, उनको प्राइवेट रूम में वहाँ पे रखा गया है। कोई भी सपोर्ट वहाँ पे उनको अभी नहीं लग रहा। जब भी रिपोर्ट आएगा उसके बाद डिसाइड किया जाएगा कि उनको पूना में रखा जाएगा या मुंबई में रखा जाएगा। प्राइवेट व्हीकल से पवार साहब यहाँ पे आए हैं और सब कुछ नॉर्मल है। सब कार्यकर्ता को मैं विनती करता हूँ कि यहाँ पे जो हॉस्पिटल है, बहुत अदर पेशेंट्स यहाँ पे है, उनको तकलीफ न हो, इसीलिए कोई भी यहाँ पे मत आए। और कंटिन्यूअसली टाइम इंटरवल के बाद मैं खुद या सुप्रियाताई या डॉक्टर तर शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे अशी माहिती स्वतः रोहित पवार यांनी दिलेली आहे। आता आपल्या चर्चेकडे वळूया। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही निवडणूक, ज्यामध्ये फार मोठ्या नेत्यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतलेला नव्हता आणि त्यानंतर त्याचे हे जे निकाल समोर आलेले आहेत, हे खरं महाराष्ट्राचं जनमत म्हणायचं का? ग्रामीण भागात भाजपने आता फक्त शिरकाव केलाय असं म्हणून चालणार नाही, तर खणखणीत पाय रोवलाय, या बदलाकडे कसं बघायचं? ग्रामीण महाराष्ट्र हा खरं तर हक्काचा मतदार असलेला काँग्रेस पक्ष, तो विश्वास काँग्रेसने गमावलाय का? काँग्रेसची कामगिरी एवढी का ढासळतीये? अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कामगिरीकडे कसं बघायचं? भाजपच्या तोडीस तोड कामगिरी केलेल्या शिवसेनेची वाटचाल कशी बघायची? याच सगळ्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे।
आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, आपल्यासोबत शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत, आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे आहेत आणि पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आहेत. आणि त्याचबरोबर आता चर्चेचा एक टोन आपण सेट करूया. मी सुरुवातीला मृणाल मॅम तुमच्याकडे येते. आज दिवसभरात आपण पॅटर्न बघितला, रिझल्ट्स काय समोर आलेत ते बघितलेत, कुठचे पॉकेट्स कुणी राखले, कुठला नेता कुठे जिंकून आला, कुणाला कुठे धक्का दिला, हे सगळं दिवसभर आपण बघतो आहोत. या निवडणुकीचा अन्वयार्थ कसा काढायचा? निकालाचं विश्लेषण करताना 4 मुद्दे आपल्याला हाताशी धरावे लागतील. एक तर सत्ताधारी युती जी आहे तिला जनतेचा प्रतिसाद अजूनही मिळतोय. होय, किंबहुना हे सरकार जनतेमध्ये लोकप्रिय असल्याची लक्षणं या निकालांद्वारे दिसतात. भारतीय जनता पक्षाने उत्तम यश मिळवलेलं आहे. शिवसेना शिंदे गटालाही मोठ्या प्रमाणात जागा जिंकता आलेल्या आहेत. अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ही देखील पाय रोवून काही ठिकाणी उभी आहे. होय, त्या वातावरणामुळे भारतीय जनता पक्षाच्या काही बड्या नेत्यांना पराभव पत्करावा लागलाय. हे झालं पहिलं विश्लेषण. दुसरं विश्लेषण असं आहे की जनतेला हे सांगायचं आहे की तुम्हीच आमचा कारभार हाका, त्यासाठी आम्ही तुम्हाला संधी देतो. तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट मध्ये मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाला पराभव पत्करावा लागला. यश चांगलं असलं, जागा निवडून आलेल्या असल्या चांगल्या, तरी त्यांची सत्ता राहिलेली नाही. तसंच कोकणच्या पट्ट्यातून देखील ठाकरेंची शिवसेना आता सत्तेत राहिलेली नाही. कोकणही आता हातातून गेलाय. आणि चौथं महत्वाचं एक जे ऑब्झर्वेशन आहे ते समाजकारणातून बघावं लागेल की सगळी सत्तापदं नेत्यांच्या नातलगांमध्येच मर्यादित राहिलेली दिसत आहेत. फार कमी ठिकाणी नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना संधी न देता कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे. ही लोकशाहीची शिकवण देणारी ठिकाण आहेत. जिल्हा परिषदा सारख्या स्थानिक स्वराज्य संस्था, तिथे देखील मर्यादित ठेवायचा वावर कार्यकर्त्यांचा ही काय पद्धत आहे, याकडे वेगळ्या चष्म्यातून पाहावं लागणार आहे. ते आवश्यक ठरणार आहे. हे 4 आत्ताचे टेक अवे मुद्दे आहेत. अगदी. आपण सुरुवातीलाच चर्चेच्या सुरुवातीला मी बालाजी गाडे यांच्याकडे जाणार, कारण एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की काँग्रेस आणि काँग्रेसच्या मुशीतले म्हणजे काँग्रेस विचारधारेचे जे पक्ष आहेत त्यांचा हक्काचा मतदार हा ग्रामीण महाराष्ट्रातला आहे. काँग्रेसचा या भागावरचा होल्ड सुटत चाललाय. बालाजी गाडे, असं का होतंय? काँग्रेसचं कुठे चुकतंय? नाही, निश्चितच नाही नम्रताजी. आपण जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ज्या पक्षाचं सरकार राज्यामध्ये असतं आणि केंद्रामध्ये असतं त्याचा प्रभाव हा या निवडणुकांवरती होत असतो. उदाहरण म्हणून जर आपण तेलंगणाचं उदाहरण घेतलं तर तेलंगणातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाने विजय मिळवला. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतले पक्ष दडपशाहीचं निवडणुकांमध्ये राजकारण करतायत त्यामुळे या निवडणुका प्रभावित होत आहेत. नम्रताजी, आपण जर बघितलं तर सत्तेतले मंत्री डायरेक्ट मतदारांना धमक्या देत आहेत की जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं नाही तर आम्ही विरोधात आलेल्या माणसांना आम्ही निधी देणार नाही. अशा प्रकारचे प्रकार या निवडणुकांमध्ये होताना दिसत आहेत. काँग्रेस पक्षाचा मतदार अजूनही ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, शहरी भागामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही मतदान महापालिका आणि नगर परिषदांमध्ये मिळवलं. त्यामुळे काँग्रेसचा मतदार हा टिकून आहे. आम्ही रस्त्यावरती उतरून या जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये लढतोय, पण निवडणुका या पारदर्शक होत नाहीयेत, हेही तितकंच खरं आहे. याचं एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. मी तुमच्या चॅनलवरती पाहिलेलं की परवाच्या दिवशी मतपेट्या पॅक झाल्याच्या नंतर अनेक ठिकाणावरती, धाब्यावरती, हॉटेल्सवरती जर ईव्हीएमच्या मशीन सापडत असतील तर निश्चितच ही गंभीर बाब आहे. निवडणूक आयोग काय झोपा काढतोय का हा सवाल आहे. काँग्रेस पक्षाचा मतदार अजूनही भक्कम आहे, पण सरकार निवडणूक आयोगाचा गैरवापर करते, हेही तितकंच खरं आहे. मंत्री चुकीच्या पद्धतीने वागतायत. समारोप करतो आजची मॅडम समारोप करतो. आज एका ठिकाणावरती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानं विजयाच्या उन्मादामध्ये पोलिसाचं कॉलर पकडलं, ही सुद्धा घटना समोर आलेली आहे. हे सगळं जे घडतंय ते देवेंद्र फडणवीसांचा गुन्हेगारीला आणि चुकीच्या निवडणुकांना समर्थन आहे म्हणून घडतंय. आमचा पक्ष भक्कम आहे. उरल्या काही ठिकाणी म्हणावं तसं यश मिळालेलं नाही, अनेक ठिकाणावरती पराभव झालाय, त्याचं आम्ही आत्मचिंतन करू, पण आमचा मतदार हा भक्कम आहे. मला खरं तर भाजपकडनं याचं उत्तर अपेक्षित आहे, पण भाजपचे प्रतिनिधी अजून चर्चेत सहभागी व्हायचे. मी डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे येते. ते असं म्हणतात की सत्ताधारी वेठीला धरतायत सगळ्या निवडणुका. डॉक्टर राजू वाघमारे.
नम्रताजी, गेल्या लोकसभा, विधानसभा, त्याच्यानंतर महानगरपालिका या सगळ्या निवडणुकांकडे जर आपण बघितलं तर विरोधकांनी पाठांतर केलेलं उत्तर आहे आणि ते उत्तर हेच आहे की सत्ताधारी वेटीला धरतायत, सत्ताधारी पैशाचा वापर करतायत, सत्ताधारी जुलूम करतायत, ईव्हीएमचा प्रॉब्लेम आहे, निवडणूक आयोग पक्षपाती आहे. आता हे जे मुद्दे आहेत हेच मुद्दे प्रत्येक निवडणुकीच्या निकालानंतर विरोधक हेच मुद्दे घेऊन बोलतायत. याच मुद्द्यांवर त्यांचं आत्मचिंतन चालू आहे. मला वाटतं जर या मुद्द्यापासून ते जर वास्तवतेला धरून जर त्यांनी विचार करायला सुरुवात केली नाही तर मला वाटत नाही की 29च्या पुढच्या ज्या निवडणुका येतील, लोकसभा, विधानसभा, त्याच्यामध्ये विरोधक म्हणून ते टिकलेले असतील. कारण आपण हारल्यानंतर आपली कारणं काय आहेत, आपली संघटनेची कारणं काय आहेत, आपण मतदारांपर्यंत पोहोचू शकतोय का, आपली नाळ विरोधकांची मतदारांपर्यंत जुळलेली नाहीये, मतदारांनी नाकारलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर राजू वाघमारेजी, तुम्ही म्हणताय ते मुद्दे काही अंशी जरी बरोबर असले तरी निधी देणार नाही वगैरे असे बोलणारी ही वक्तव्य रेकॉर्डवर आहेत ना. असे बाईट्स वेळोवेळी आम्ही सुद्धा दाखवलेले आहेत. नाही कसं आहे, नाही नम्रताजी, हे जे बाईट्स आहेत पण याच्याप्रमाणे कोण कधी कसं अशा गोष्टी होत नाहीत. इलेक्शन मध्ये काही जण प्रवाहात जास्त बोलून जातात, त्याचा अर्थ पूर्ण सत्ताधारी तशा पद्धतीने वागतात अशातलाही भाग नाही. त्याच्यामुळे आम्हाला महाराष्ट्राची प्रगती करायची आहे. आम्हाला फक्त आमच्या मतदारसंघाची एक प्रश्न आहे तुम्हाला, वाघमारे साहेब. विकसनशील वाघमारे साहेब, एक प्रश्न आहे, पूर्णपणे थांबवत नाही. शर्यतीत आपल्याला घेऊन जायचं. नम्रताजी, एक प्रश्न विचारायचा आहे मला. एक मिनिट, येते मी तुमच्याकडे, त्यांचा मुद्दा पूर्ण होतो, मी येते काय तुमच्याकडे. झालेलं आहे की आम्ही कुठचाही भेदभाव हा प्रत्येक सत्ताधारी ज्यावेळी सत्तेत असतो, ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा काही अंशी विरोधकांच्या बाबतीत पक्षपात झाला. आता महायुतीची सरकार आल्यावर काही प्रमाणात पक्षपात होतो. या गोष्टी होतात, पण याचा अर्थ संपूर्णपणे तुमची प्रगती खुंटते अशातला भाग नाहीये. प्रश्न काय आहे की कार्यकर्त्यांचं पाठबळ जे लोकांपर्यंत जाण्यासाठी आवश्यक आहे ते पाठबळ आज काँग्रेस किंवा इतर विरोधकांकडे राहिलेलं नाहीये. त्यांचे नेते फिरत नाहीये. विचारूया, आपण त्यांना विचारूया. मला त्यांची एक कॉमेंट घ्यायची, मग मला प्रतिभा शिंदेकडे जायचे. मला त्याही दिसतात चर्चेत आलेल्या. बालाजी थोडक्यात. नम्रताजी, हे जे दुटप्पीपणा आहे सत्ताधारी प्रवक्त्यांचा, मला त्यांना आठवण करून द्यायचंय की मागच्या निवडणुकीमध्ये तुमच्याच पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याच्या घरात घुसून स्टिंग ऑपरेशन करून पैशाची बॅग पकडली होती. त्याचं उत्तर तुम्ही कसं देणार आहात? आणि मग ह्या निवडणुका जर तुमचे आमदार म्हणत असतील की भारतीय जनता पक्ष पैसे वाटून निवडणुका जिंकतोय आणि तुम्ही इथं मान्य करत नसाल, तर एक तर तुमचे आमदार खोटं बोलतायत किंवा तुम्ही प्रवक्ता म्हणून खोटं बोलताय. नेमकं काय राजू वाघमारेंनी उत्तर द्यावं? थोडक्यात उत्तर द्या राजू वाघमारेजी, मला इतरांकडे जायचं पॅनलच्या. आमचे आमदार जोशामध्ये जे बोलतात त्याच्याकडे लक्ष देण्याचं काही कारण नाही. कुठेही पैशाचा वापर नाही. अधिकृत म्हणजे निलेश राणे जोश मध्ये बोलले आणि ते खोटं बोलले असं तुम्हाला म्हणायचंय का? एक मिनिट नम्रताजी, राजू वाघमारे फार महत्वाचं बोलले की निलेश राणे यांनी जोशामध्ये ते स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि भाजपला क्लीन चिट देतायत का? हे भाजपला क्लीन चिट देताय का तुम्ही? म्हणजे निलेश राणेंनी केलेला तो सगळा बेबना होता आणि नाटक होता असं तुमच्या आमदाराला तुम्ही खोटं ठरवताय का वाघमारे साहेब? मी काय बोललो बालाजी की आमदार जे सभेमध्ये जोशामध्ये बोलतात की पैशाचा वापर करू, निधी देणार नाही, सभेतलं नाही, मी स्टिंग ऑपरेशन बद्दल बोलतोय वाघमारे साहेब. निलेश राणे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन बद्दल बोलतोय. निलेश राणे यांनी जे स्टिंग ऑपरेशन केलं त्याबद्दल बोलतोय. ठीक आहे, आपण कसं आहे माहितीये का की हा मुद्दा तुम्ही तुमच्या आमदारांना सक्षम खोटं ठरवताय. सत्ताधारी त्यावर उत्तर आणि देणार तुम्ही का भारतीय जनता स्पष्टपणे? पक्षाची आणि मी तुमची दहशत समजू शकतो. दुसरा मुद्दा आहे की विरोधक हा मुद्दा सोडून दुसऱ्या मुद्द्यांकडे डोळे उघडून बघणार काय? हे दोन्ही मुद्दे आहेत आणि त्याच मुद्द्यावरती जर आपण अडकून राहिलो ना तर आपल्याला इतर मुद्दे चर्चेमध्ये घेता पण राजू वाघमारेंची दहशत मी समजू शकतो की ते भाजपच्या किती दहशतीमध्ये आहेत.
ठीक आहे, मी प्रतिभा स्वतःच्या शिंदेकडे आमदाराला जाते. खोटं म्हणतायत ते. प्रत्येकाचं स्वतःच्या पक्षाशी ज्या ठिकाणी तुमचं राजकीय कोणाच्या इंटरप्रिटेशन आहे ते, आणि जातोय. तुमची राजकीय गरज आहे. मी प्रतिभा शिंदेकडे जाईन. प्रतिभाताई, राष्ट्रवादीसाठी ही खरं तर खूप भावनिक निवडणूक होती, कारण अजित पवारांचं अचानक अपघाती निधन होणं आणि त्यानंतरची ही निवडणूक, या निवडणुकीमध्ये तुमचा पक्ष हा झेडपीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येतोय. सगळ्यात पहिली तुमची प्रतिक्रिया या परफॉर्मन्सबद्दल? ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनतेनं मतदारांनी आदरणीय अजितदादांना वाहिलेली ही श्रद्धांजली आहे. कुठेही प्रचार न करता ज्या पद्धतीनं लोकांनी मतदान केलं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्थानिक पातळीवरती दादांचा फोटो घेत आणि त्यांचा जाहीरनामा घेत जो प्रचार केला, त्याच्या मध्ये मतदारांनी आम्हाला जे काही दान आमच्या पदरात टाकलेलं आहे त्याचे आम्ही आभारी आहोत. मला मृणाल मॅम तुमच्याकडे यायचं आहे. आता राष्ट्रवादीच्या परफॉर्मन्सबद्दल जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये राष्ट्रवादीने त्यांचा बालेकिल्ला राखलाय असं ह्याचं विश्लेषण करायचं, की हा एक सिंपथी फॅक्टर आहे ज्याचा राष्ट्रवादीला फायदा? अजितदादा असते तरी पुणे जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाली असती. त्यांचं तिथे काम आहे. पुणे महानगरपालिकेत त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं तरी ग्रामीण अर्थकारणावर अजितदादांची पकड होती. त्यामुळे पुणे जिल्हा परिषद ते जिंकतील हे जवळपास निश्चित होतं. याचा परिणाम कुठे जाणवतोय तर याचा परिणाम जाणवतोय सातारा सांगली या पट्ट्यामध्ये, जिथे दादांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि जिथे साधारणतः दादा गेल्यानंतर हे अतिशय वाईट झालं. जाण्यातच त्यांचं वय नव्हतं. त्यामुळे नव्याने तिथे राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान द्यायला जो भारतीय जनता पक्ष उभा राहत होता त्याला नाकारून अजितदादांच्या उमेदवारांना निवडलं गेलं. जयप्रकाश जींचा जो वारसा होता वगैरे, त्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात कशा कशा पुढे येतात आणि त्याची कशी कशी माघार होत गेली याचंही हे उदाहरण आहे. जयकुमार गोरे ज्यांचे नातेवाईक पडले, ते मला असं वाटतं ही दुर्दैवी घटना झाली नसती तर कदाचित निवडूनही आले असते. त्यामुळे कुठेतरी दादांच्या नसण्याचा प्रभाव या भागामध्ये जाणवतोय हे स्पष्ट आहे. आता तो पुढे नेण्याचा वारसा राष्ट्रवादी काँग्रेस कसा जपेल, सुनेत्राबाईंनी यासाठी काय करतील हे दिसणार आहे. पण ही सहानुभूती जरी आहे तरी त्यांना त्यांच्या कामाचं कुठेतरी एक शाबासकी देखील इथे मिळालेली दिसते. पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष पाय रोवण्याचा प्रयत्न करतच होता. एकनाथ शिंदेही त्या भागात पाय रोवायचे प्रयत्न करतायत. ते त्यांना फारसं सोपं नाही आहे, कारण अजितदादांना मानणारा वर्ग आहे हे आजच्या निकालांनी दाखवून दिलाय. पण दादा नसताना आता तिथे पुढे काय होईल यावर महाराष्ट्रातल्या पश्चिम भागाच्या राजकारणाची दिशा मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. अगदी. भाजपचे गेस्ट थोड्याच वेळात येत आहेत. मला विनोद वाघ आता आलेले आहेत, भाजपचे प्रदेश सचिव आहेत. विनोद वाघजी, सगळ्यात पहिल्यांदा आपलं स्वागत या चर्चेमध्ये आणि अभिनंदन करायला हवं तुमचा राज्यातला एवढा मोठा परफॉर्मन्स आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये मोठे नेत्यांचे प्रचार नसताना सुद्धा केलेला तुमचा हा परफॉर्मन्स आहे. नक्कीच. खरं तर अभिनंदन हे महाराष्ट्रातल्या जनतेचं करायला हवं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं आपल्या माध्यमातून मी खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी जसं महानगरपालिकेला नगरपालिकेला आम्हाला प्रचंड यश या ठिकाणी दिलं, तशाच पद्धतीनं परत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी यश मिळवून दिलं. पण काँग्रेसचं असं म्हणणं आहे की तुम्ही पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावर ही निवडणूक सॅबोटाज करता. आता हे काय विरोधकांना तेवढाच एक धंदा उरलाय की फक्त त्यांनी नाचता येईना अंगण वाकडा अशा पद्धतीचं त्यांचं काम झालंय. त्यांना स्वतः निवडणूक लढवताना जे काही लोकांच्या मध्ये जावं लागतं, लोकांना काम दाखवावं लागतं, हे काही त्यांना करता येत नाही. म्हणून ते दरवेळेस फक्त आमच्यावर आरोप करत राहतात आणि प्रत्येक निवडणूक त्या ठिकाणी हरत राहतात. म्हणून त्यांनी काहीतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि स्वतःला पुढे नेलं पाहिजे. आम्ही मात्र जनतेला या ठिकाणी विकासात्मक दृष्टिकोनातून कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जातोय आणि जनतेचे मतं त्या ठिकाणी मिळवतोय. जनतेला माहिती आहे कोण विकास करतं, केंद्रात असेल राज्यात असेल, सन्माननीय नरेंद्रभाई मोदी देशाचे पंतप्रधान असेल, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांच्या माध्यमातून आम्ही ज्या पद्धतीने आज काम करतोय लोकांना ते भावतंय, लोकांना आवडतंय आणि लोक त्याला स्वीकारतायत. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे निकाल या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतात.
मी मृणाल मॅमकडे हाच मुद्दा घेऊन येते. मृणाल मॅम, ग्रामीण भागामध्ये भाजपची पकड मजबूत होणं आणि काँग्रेस किंवा काँग्रेस विचारसरणीचे जे पक्ष आहेत त्यांचा होल्ड कमी होणं हे कशाचं प्रतीक म्हणायचं किंवा ह्याचं कारण काय आहे? गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पक्ष नावाच्या महासत्ता झालेल्या पक्षांनी अत्यंत महत्त्वपूर्ण काही पावलं उचलली. ती पावलं काय होती तर संघटना बळकट केली. बाहेरच्या पक्षातल्या लोकांनाही ते जर यायला तयार असतील तर आपलं मानून घेतलं, त्यांना संधी दिली. सतत पक्ष जागा ठेवला आणि सतत पक्ष कामात ठेवला. आज काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी आरोप जो करतायत की आम्हाला लढाईची संधी मिळत नाही आहे, लेवल प्लेईंग फील्ड नाही आहे, हे एका अर्थाने बरोबर आहे की सत्तेतल्या पक्षाला तिथे ॲडव्हान्टेज असतंच. पण या सगळ्या सत्तेच्या धोरणांना विरोध करण्या इतकं लोककारण गेल्या काही वर्षांमध्ये विरोधी बाकांवर बसलेल्या पक्षांना राबवता आलेलं नाही. काँग्रेसची काही पिछेहाट होतीये का तर हर्षवर्धन सपकाळ म्हणतायत की 2 ठिकाणी आमची सत्ता येणार आहे जिल्हा परिषदेत, 2 जिल्हा परिषदांच्या सत्तेचा आम्ही भाग राहणार आहोत. खरंच असं होणार आहे का दिसेल आपल्याला. चंद्रपूरमध्ये जिंकून आल्यानंतरही त्यांचेच 2 नेते कसे वाद घालतायत आणि तो सोडवायला कसं दिल्ली दरबारी जावं लागतंय हे आपण पाहिलंय. हीच बाब ठाकरेंच्या शिवसेनेची देखील झालेली आहे. जे कोकण साखरमान्यांच्या पैशावर मुंबईसारखा मूठ ठेवायचं त्या कोकणामध्ये आज त्यांना नाकारलं गेलंय आणि ती सगळी मतं शिंदेंच्या सेनेकडे किंवा राणेंकडे गेलेली आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांना राजकीय पक्ष सत्तेतले आव्हान कसे देत आहेत हे आपल्याला मान्य आहे. पत्रकारांनी नेहमी विरोधी पक्षांची भूमिका समजून घेतलीच पाहिजे. पण आपलं कुठेतरी काय चुकतंय, आपण का रुजत नाही आहोत, जनता आपल्याला का नाकारते? केवळ वाटला जाणारा पैसा जे कारण वारंवार दिलं जातं, विरोधी बाकांवर बसलेला पक्ष हे कारण कायमच देतो. स्वतंत्र भारताचा इतिहास तपासून पाहिला तर ते दिसेलच. तसं होतंय का नाही होतंय का यात आपण आता जात नाही आहोत. पण जनतेची नाडी पकडण्यात विरोधी पक्षांना का अपयश येत आहे हे समजून घेणं हे फार आवश्यक आहे. विरोधी पक्ष जसे तगडे होतील, सशक्त होतील, तसं लोकशाहीला जास्त अर्थ येईल. मात्र कुठे काय चुकतंय याकडे उघड्या डोळ्यांनी बघायची गरज आहे आणि ते आत्मचिंतन आता करायची वेळ आलेली. बालाजी, मुद्दा हाच आहे की चुकतंय कुठेतरी हे नक्की. म्हणजे एकेकाळी राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्ता गाजवणारा पक्ष आज चंद्रपूरमध्ये महापालिकेत सत्ता स्थापन करताना तुमचं एकमत होऊ शकत नाही. आमची 2 ठिकाणी 12 पैकी 2 जिल्हा परिषदांवरती आमची सत्ता येईल याच्यामध्ये खुश राहताय तुम्ही म्हटल्यानंतर आपलं चुकतंय, आपण कमी पडतोय हे का स्वीकारू शकत नाही पक्ष? निश्चितच आम्ही कमी ठिकाणावरती सत्ता येते याच्यामध्ये खुशी मानणारे नक्कीच नाही होत. आणि उरला प्रश्न चंद्रपूरचा, तर प्रत्येक पक्षामध्ये काम करत असताना त्या जिल्ह्याचे जे नेते असतात, अगदी आता सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण नाही, जमत नाही, तर याचा अर्थ असा नाही की भाजपमध्ये सुद्धा सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. प्रत्येक पक्षामध्ये मतभेद हे असतातच, सगळ्याच पक्षामध्ये असतात. निश्चित या सगळ्या निवडणुकांमध्ये जे निकाल येत आहेत, मृणाल मॅडम यांनी जो माझा एक मुद्दा ची सहमती दाखवली तोच मुद्दा मी पुढे घेऊन जाणार आहे. आणि ते जे शेवटीला म्हणाल्या की लोकशाहीमध्ये विरोधी पक्षानं सक्षम असणं हे लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी गरजेचं असतं आणि पत्रकारांनी याकडे पाहिलं पाहिजे हे मॅडम म्हणाल्या. त्याबद्दल मी खरं तर पुढारी चॅनलचे मी या ठिकाणावरती आभार व्यक्त करतो. मला या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला निदर्शनास आणून द्यायचा आहे की विरोधी पक्ष हा पंचायत समित्या किंवा पंचायत राजपासून ते संसदीय लोकशाहीपर्यंत सगळ्या ठिकाणावरती रस्त्यावरती उतरून आणि सभागृहामध्ये आपली लढाई लढतोय. पण सत्ताधारी पक्षाचं गेल्या 12 वर्षातलं जर आपण वर्तन पाहिलं तर हे संसदीय लोकशाही संपुष्टाकडे नेणार आहे. उदाहरण म्हणून सांगतो, लोकसभेमध्ये अध्यक्षांनी राहुलजींना त्यांचा मुद्दा मांडूच दिला नाही, एक वानगी दाखल हा मुद्दा देतोय आणि घाबरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतनं पळ काढला. आणि एक शोकांतिका लक्षात घ्या आणि ही गंभीर बाब आहे, स्वतः अध्यक्षांना जाहीर करावं लागलं की संसदेच्या सभागृहात लोकसभेमध्ये त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळं आज ते येऊ शकणार नाहीत. याचाच अर्थ देशातला सर्वात पॉवरफुल व्यक्ती देशाच्या सर्वोच्च ठिकाणावरती लोकसभेमध्ये जर स्वतःला सुरक्षित समजत नसेल तर या देशातले 140 कोटी लोकांनी स्वतःच्या जीविताला सुरक्षित कसं मानावं याचं उत्तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिलं पाहिजे. मग हे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय
आणि राज्यातील सर्व गृहमंत्र्याचं हे अपयश आहे का, हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न निवडणुकांच्या पारदर्शकतेबद्दलचा आहे. हा फक्त निकालाच्या दिवशीच आम्ही बोलतो नम्रताजी, अशातला विषय नाहीये. तर जेव्हा निकाल नसतो आणि निवडणुका सुरू व्हायच्या असतात तेव्हा सुद्धा अगदी तुमच्या चॅनलवरती नगर परिषदांच्या पूर्वीपासनं 1 जुलैपासून हा विषय मी बोलतोय, जेव्हा 1 जुलैची यादी फायनल असेल असं आयोगानं सांगितलेलं होतं. पण तरीही या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करायचं आणि आपल्या पद्धतीनं पुढे चालू द्यायचं, हे गंभीर बाब आहे. तिसरा मुद्दा शेवटचा यामधला, ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी अनेक EVM हे धाब्यावरती सापडले, हे जितकं खरं आहे त्याच्याही पुढे जाऊन मी अनेक जिल्ह्यांमध्ये, परभणी असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, या जिल्ह्यांमध्ये प्रचारासाठी फिरलो. अनेक ठिकाणी मला तिथं निवडणूक आयोगाचे पथक ते हे दिसले, मला काय म्हणतात त्याला, कॅम्प दिसले किंवा बॅरिकेड्स दिसले, पण तिथं कुणाचीही गाडी व्यवस्थितरित्या तपासून त्याची चौकशी करताना आणि निवडणूक आयोग आपली लक्षात आले, प्रामाणिकपणे बजावत तुमचे असताना मुद्दे लक्षात आले. आपण सत्ताधाऱ्यांकडे घेऊया त्याची उत्तर. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झाली, ब्रेक नंतर आपण सत्ताधाऱ्यांकडे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊया. छोटासा ब्रेक, लगेचच परत यायचंय. विनोद वाघ यांच्याकडे जाईल. ब्रेकपूर्वी काँग्रेसचे बालाजी गाडे यांनी आपल्याला प्रश्न उपस्थित केले होते. अनेक प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती उपस्थित केलेत, बोटं दाखवले तुमच्याकडे. इनफॅक्ट मी, तुम्ही आणि राजू वाघमारे दोघांकडनंही त्याची उत्तर घेईन. सुरुवातीला विनोद वाघ. मी तेच म्हणतो, फक्त काँग्रेस असेल, महाविकास आघाडी असेल, यांनी आम्हाला प्रश्न विचारल्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या मनाला त्या ठिकाणी प्रश्न विचारलं पाहिजे की आपण कुठं कमी पडतो. दरवेळेस काही ना काही दुसऱ्यावर ढकलून आपण पळवाट काढायची, हे काही योग्य नाही. आणि त्याच्यामुळे त्यांचा देशात आणि देशातल्या प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव त्या ठिकाणी होतो. आम्ही आमच्या पद्धतीनं, योग्य पद्धतीनं काम करतो. आम्ही जनतेमध्ये जातो, जनतेमध्ये त्या ठिकाणी समरस होतो, त्यांच्याशी आम्ही जुडतो. त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असेल त्या सोडवण्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी झटत असतो आणि केंद्र आणि राज्य सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी जनहिताचे कामं करत असतो. त्यामुळं जनतेला नेमकं काय हवं, त्यांच्या अडीअडचणी काय, ह्या समजून घेता आल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. त्यामुळे जनतेशी कनेक्टिव्हिटी आपली असली पाहिजे, त्यांच्याशी आपली नाळ जुळलेली असली पाहिजे. आणि आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते दिसतंय की भारतीय जनता पार्टी असेल आणि महायुतीचे घटक पक्ष असतील, या सगळ्यांनी जनतेसोबत असलेला यांचा सुसंवाद, जनतेची केलेले कामं, विकासात्मक बाबीतून पुढे गेलेला आमचं नेतृत्व, या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून या ठिकाणी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं यश मिळतंय आणि पुढच्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत अशाच पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी यश मिळणार आहे. आम्ही यश संपादित करणार आहे. म्हणून विरोधकांनी त्यांनी स्वतःच्या मनाला त्या ठिकाणी प्रश्न विचारावे. मुद्दा लक्षात आला तुमचा. डॉक्टर राजू वाघमारे, थोडक्यात. नम्रताजी, विरोधकांनी काय माहितीये का की दुसऱ्याची लाईन खोडून कमी करण्याच्या ऐवजी स्वतःची लाईन आपल्याला कशी वाढवता येईल, स्वतःची रेष कशी वाढवता येईल, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ते लक्ष विरोधकांमध्ये नाहीये. तुम्ही प्रत्येक विरोधक बघा, काँग्रेसचे जर काही मोजके 2-3 नेते सोडले तर बाकी कोणीही फिरायला तयार नाही, कोणी टीका करायला तयार नाही सत्ताधाऱ्यांवर. सगळेजण गप्प बसलेले आहेत. राहिला प्रश्न उद्धवजींचा, उद्धव सेनेचा, तर त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सोडले आणि संजय राऊत सोडलं तर कोणीच नेता राहिलेला नाही, ना कार्यकर्ता राहिलाय. त्याच्यामुळे तिकडेही परिस्थिती वाईट आहे. आणि अजितदादा आणि आदरणीय शरद पवारांचा राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र लढले, त्याच्यामुळे तिथे परिस्थिती तेवढी चांगली राहिलेली नाही. त्याच्यामुळे विरोधकांची जी आत्ताची स्थिती आहे, ही स्थिती त्यांच्या पुढच्या वाटचालीचं पण एक पराभवाचं खापर आत्तापासून त्याच्यामध्ये रुजलेलं आहे. कारण जर तुम्ही लक्ष दिलं नाही, कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं नाही, नेते आपापल्या स्वतःच्या संस्थानामध्ये मग्न आहेत, नेत्यांना काही पडलेलं नाही, कार्यकर्ते आहेत नाही आहेत, इलेक्शन लढतायत, त्यांच्यासाठी काही रसद आहे नाही आहे, काही नाही. काँग्रेसचा एक नेता गडगंज झालेला आहे, त्याला पार्टीचं काही पडलेलं नाही. ती स्थिती उद्धव ठाकरेंची आहे. त्याच्यामुळे ही परिस्थिती जी त्यांच्यावर ओढवलेली आहे त्याचं कारण ते आहे, येणाऱ्या पुढच्या 3.5 वर्षामध्ये आम्ही फक्त आणि फक्त विकास
याच मार्गाने आम्ही पूर्ण महाराष्ट्रात अगदी संचार करणार आहोत, पिंजून काढणार आहोत आणि त्याच्या जोरावर येणाऱ्या 29च्या मुद्दा लक्षात आला. निवडणुका काही थांबत नसतात, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या राज्यात देशात निवडणुका सुरू असतात. त्यामुळे तुम्ही म्हणताय तो मुद्दा लागू पडेलच. मला प्रतिभाताईंकडे यायचंय. प्रतिभाताई, काँग्रेस हा पक्ष एकेकाळी तुम्ही सत्तेत त्यांच्याबरोबर होतात, नंतर सत्तेतनं साथ सोडून तुम्ही बाहेर पडलात. पण आता काँग्रेस ज्या पद्धतीने सांगताय त्यांच्या पराभवाची कारणं ही सतत समोर बोटं दाखवत आहेत, त्याच्याकडे तुमचा पक्ष कसा बघतोय? मैत्रीण नेहमी असं म्हणायची की हा श्रीमंत नेत्यांचा गरीब पक्ष आहे. काँग्रेस पक्षाचं ज्या पद्धतीनं पूर्वी एक ग्रासरूट मध्ये कनेक्टिव्हिटी होती, अगदी आता जर बघितलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे जिल्हाध्यक्ष सुद्धा नाही आहेत. तर ही संपूर्ण त्या पद्धतीनं त्या पक्षाकडे एक संपूर्ण स्ट्रक्चर होतं, ते सगळं मोडकळीस निघालेलं आहे आणि त्याच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. आणि म्हणूनच अनेक लोक त्या कार्यपद्धतीला कंटाळून अनेक लोकांनी वेगवेगळे मार्ग निवडलेले आहेत. आणि म्हणून शेती मातीतला पक्ष, सहकारातला पक्ष अशी असणारी संपूर्ण इमेज काँग्रेसनं घालवलेली आहे. आणि आता कुठेही कनेक्ट नाही, म्हणजे कार्यकर्त्यांना किंवा एखाद्या व्यक्तीला अगदी लातूर असेल किंवा कोल्हापूर असेल इथे नक्की ते लढले, कारण तिथले जे नेते आहेत त्या पातळीवरती त्यांनी ती लढाई लढली हे तर मान्य करायला पाहिजे. पण इतर ठिकाणी मात्र कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं. आणि म्हणून आम्हाला नेहमी असं वाटतं की सहकारामधला आणि शेती मातीतला हा पक्ष इथल्या नेत्यांच्या दुर्लक्षामुळे, बांधणी नसल्यामुळे आणि उगाचच आपण दिल्लीतल्या बातम्या गल्लीत सांगून आणि त्याची उदाहरणं गल्लीत देऊन आपण त्याचं कनेक्शन जोडायचं, याला काही अर्थ नाही. त्यामुळे खरी लढाई जर लढायची असेल तर बांधणी करावी लागेल, अन्यथा हा पक्षाला कोणीही वाचवू शकणार नाही. मला बालाजी गाडेंना मला हाच प्रश्न विचारायचा आहे. बालाजी, ह्या निवडणुकांमध्ये काय आता बॅक टू बॅक आलेल्या सगळ्याच निवडणुकांमध्ये काँग्रेस महत्त्वपूर्ण युती आघाडी करण्यामध्ये काँग्रेस फारसा इंटरेस्टेड दिसला नाही किंवा अयशस्वी ठरलेला आहे. दुसरी गोष्ट, काँग्रेसकडे ताकद नाहीये का? तर असं अजिबात नाहीये. काँग्रेसकडे मातब्बर नेते आहेत, त्यांचे स्वतःचे गड आहेत, त्यांचे स्वतःचे पॉकेट्स आहेत, पण उपयोग काय? बरेचदा तर असं होतंय की तुमचे विरोधक जे सध्या सत्तेमध्ये आहेत ते तुमच्याकडचं एखादा पॉवर हाऊस उचलतात, आपल्याकडे घेऊन जातात आणि त्या एरियावरती तो भाग कब्जा करतात त्याच्यावरती. तर असं सगळं असताना काँग्रेसला ह्या स्वतःच्या कमतरता का दिसत नाहीत? आपल्या माणसांना ते प्रोटेक्ट का करू शकत नाही?